विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 2 यातील युनिट पाहणार आहोत. युनिटचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. नॉन लिविंग मीन्स निर्जीव and living means sajiv. So living organism can be classified into two types, prokaryotic, eukaryotic. तर इथं सर्वात आधी आपल्याला कॅरी ऑन याचा मीनिंग आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपण ते स्पष्ट करू शकतो. प्रोकॅरियोट मीन्स प्रो मीन्स नसणे आणि कॅरियोट मीन्स न्यूक्लियस, की असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आहे किंवा न्यूक्लियस नाही आहे त्यांना म्हटलं जातं प्रोकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे त्यांना म्हटलं जातं युकॅरियोटिक. ठीक आहे. आता 5 किंगडम सिस्टीमपैकी जी पहिली किंगडम आहे किंगडम मोनेरा, ती येते प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. कोणती किंगडम? किंगडम मोनेरा, ज्यामध्ये बॅक्टेरिया असतात. ओके, एक्झाम्पल काय आहे त्याचं? बॅक्टेरिया. युकॅरियोटिकमध्ये बघूया आपण. युकॅरियोटिक कॅन बी डिव्हायडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनी, आता इथे बघा, युनी मीन्स सिंगल. ओके. सेल्युलर मीन्स सेल. असे ऑर्गॅनिझम की जे एकाच सेलने बनलेले आहे त्यांना म्हटलं जातं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. यामध्ये किंगडम प्रोटिस्टा, कोणती किंगडम आहे? प्रोटिस्टा. द किंगडम प्रोटिस्टा इज इन्क्लुडेड इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नेक्स्ट इज अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एकापेक्षा जास्त सेलने जे बनलेले आहे त्या ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यामध्ये विथ सेल वॉल, विदाऊट सेल वॉल. काही जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमला सेल वॉल प्रेझेंट आहे आणि काही जे ऑर्गॅनिझम आहे त्यांना सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. मग ज्यांना सेल वॉल प्रेझेंट नाही आहे, म्हणजे सेलच्या आजूबाजूला जे कव्हरिंग असतं त्याला सेल वॉल म्हटलं जातं. आपण बघितलेलं आहे 9th मध्ये. तर विदाऊट सेल वॉल जे ऑर्गॅनिझम आहे ते आहे, ती जी किंगडम आहे ती आहे किंगडम ॲनिमेलिया. म्हणजे ऑल ॲनिमल किंगडम्स त्याच्यामध्ये येतात, ज्याची आता आपल्याला स्टडी करायची आहे ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. नेक्स्ट, विदाऊट सेल वॉल, सॉरी विथ सेल वॉल. विथ सेल वॉलमध्ये विथ सेल्युलोज, की असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्या सेल वॉलला कव्हरिंग असते आणि ते सेल्युलोजने बनलेलं आहे, ते ऑर्गॅनिझम्स आहे किंगडम प्लांटीमध्ये येतात, जे प्लांट किंगडममध्ये येतात. ते की प्लांट जे आहे त्यांच्या सेल जे आहे त्या सेलला सेलवॉल आहे आणि सेलवॉल जे आहे ते सेल्युलोजने बनलेलं आहे. नेक्स्ट आहे विदाऊट सेल्युलोज. अशी सेल वॉल की ज्यांना सेल्युलोज नाही आहे आणि त्यामध्ये येतात फंगी, किंगडम फंगी. फंगीमध्ये जेवढे पण ऑर्गॅनिझम्स आहे किंगडम फंगीमध्ये त्यांना सेल वॉल तर प्रेझेंट आहे, परंतु ती जी सेल वॉल आहे ती सेल्युलोजने बनलेली नाही आहे. एकतर ती कायटिन नावाचं जे मटेरियल आहे, CHITIN, कायटिन नावाचं जे मटेरियल आहे त्याने ती बनलेली आहे. आता इथं आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा टेबल मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. मी याविषयी अजून तुम्हाला थोडीशी जास्तीची इन्फॉर्मेशन देते, कारण आपण आता 10वीमध्ये आलेलो आहेत, आपल्याला एक्स्ट्रा पण इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. तुम्हाला एक चार्ट मी देत आहे, तो तुम्ही लिहून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला पूर्ण 5 किंगडम सिस्टीम्स मी एका चार्टच्या स्वरूपामध्ये दाखवलेले आहेत. त्यामध्ये त्यांच्या कॅरेक्टर्सनुसार त्यांना डिवाईड केलेलं आहे. आता कॅरेक्टर्स कोणते कोणते घेतलेले आहे? बेसिक कॅरेक्टर इथं घेतलेले आहेत. पहिला आहे सेल टाईप, म्हणजे कोणत्या टाईपच्या सेलने ते बनलेले आहे. दुसरा आहे सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे किंवा नाही, आणि असल्यास
सेल वॉल कशाने बनलेली आहे? न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअरच्या आजूबाजूला त्यांच्या मेम्ब्रेन आहे किंवा नाही. जर प्रेझेंट असेल तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असेलच आणि नसेल तर ॲब्सेंट असेल. बॉडी ऑर्गनायझेशन, त्यांची जी बॉडी आहे ती सेलने बनलेली आहे, टिश्यूने बनलेली आहे, ऑर्गन्सने बनलेली आहे किंवा ऑर्गन सिस्टीमने बनलेली आहे. आणि शेवटचं पॉईंट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. हे बेसिक आपण डिव्हिजन पॉईंट जे म्हणतो आपण, डिफरन्शिएटिंग पॉईंट जे आहे ते बेसिक पॉईंट आहे. तर शेवटचं पॉईंट आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे ते त्यांचं जे न्यूट्रिशन म्हणजे आपण म्हणतो पोषण, त्यांचं जे पोषण आहे ते कशा पद्धतीने करतात. ऑटोट्रॉपिक पद्धतीने म्हणजे स्वयंपोषी आहेत की परपोषी आहेत, अशा पद्धतीचे आहेत ते. तर आपण इथं बघणार आहोत. मी एक्सप्लेनेशन करते तुमच्यासमोर. फर्स्ट किंगडम आहे मोनेरा. सेल टाईप आहे प्रोकॅरियोटिक. सेल वॉल नॉन सेल्युलोज, म्हणजे जी सेल वॉल आहे ती एक तर आता न्यूक्लियस नाही आहे त्यामुळे त्यांचा जो सेल वॉल आहे त्या सेल वॉलला एक तर सेल वॉल प्रेझेंट नाही आहे आणि असेलही तर ती सेल्युलोजिक नाही आहे, सेल्युलरने बनलेली नाही आहे, सेल्युलोजने. न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. आता न्यूक्लियस नाही आहे म्हटल्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही ॲब्सेंटच आहे. नेक्स्ट बॉडी ऑर्गनायझेशन, आता एकाच सेलने बनलेलं आहे म्हणून सेल्युलर. मोड ऑफ न्यूट्रिशन, खूप सारे जे बॅक्टेरियाज आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून दॅट इज अ ऑटोट्रॉपिक. काही जे असतं ते पॅरासिटिक असतात, सो इट इज अ हेट्रोट्रॉपिक. नेक्स्ट प्रोटिस्टा. सेल टाईप युकॅरियोटिक. सेल वॉल प्रेझेंट इन सम, काहींमध्ये काही प्रोटिस्टमध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट, साहजिकच जर न्यूक्लियस आहे म्हणून न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलर, एकाच सेलचं आहे, युनिसेल्युलर आहे म्हणून सेल्युलर बॉडी ऑर्गनायझेशन. मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्याचं ऑटोट्रॉपिक अँड हेटेरोट्रॉपिक. नेक्स्ट आहे किंगडम फंगी. सेल टाईप आहे युकॅरियोटिक. सेल वॉल प्रेझेंट बट विदाऊट सेल्युलोज. सेल वॉल प्रेझेंट आहे पण सेल्युलोजने बनलेली नाही आहे. मग कशाने बनलेली आहे? एक तर ती कायटिन नावाचं जे मटेरियल आहे तिच्याने बनलेली असते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन मल्टीसेल्युलर, एकापेक्षा जास्त सेलने बनलेली आहे म्हणून मल्टीसेल्युलर आहे. किंवा लूज टिश्यू, म्हणजे टिश्यू आहेत बट इट इज अ लूज टाईप ऑफ टिश्यू. मोड ऑफ न्यूट्रिशन आहे हेट्रोट्रॉपिक, सेप्रोफॅटिक अँड पॅरासायटिक. नेक्स्ट किंगडम आहे प्लांटी. सेल टाईप आहे युकॅरियोटिक. सेल वॉल प्रेझेंट आणि सेल्युलोजने बनलेली आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट. बॉडी ऑर्गनायझेशन टिश्यू ऑर्गन. मोड ऑफ न्यूट्रिशन ऑटोट्रॉपिक, दॅट इज अ फोटोसिंथेटिक. नेक्स्ट किंगडम ॲनिमेलिया. सेल टाईप युकॅरियोटिक. सेल वॉल प्रेझेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट. बॉडी ऑर्गनायझेशन, आता मोस्टली ॲनिमल्स आहे म्हटल्यानंतर ते तर सेल्युलर नसतीलच, एक तर टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा ऑर्गन सिस्टीम ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गन्स बनलेले असतात ना, सिस्टीम आहे आपल्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन सिस्टीम्स आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन हेटेरोट्रॉपिक किंवा होलोजिक. ओके, सो फ्रेंड्स इथं आपण बघितलेलं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ 5 किंगडम सिस्टीम. तुम्ही सध्या याचा स्टडी करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करा. बेस्ट लक. बाय.